हाय नमस्कार. आज जॉर्किन घातले कारण थंडले आहे ना. आज आहे रविवार. आज असतो सुट्टी नसते म्हणून उद्या गारा थापायचा आणि जायचं भाळवणीला. उद्याचा हेड परवा दिवसा हेड बानोबाईचा असणार आहे. आज उशीर झाला कारण वाहतूक होती. इथला बाजार असतो. आणलं थोडं बाजार हे काय निघायला भाळवणीला न्यायचं. पाटीत काढून ठेवलाय, उद्या भरायचा आणि मला थोडं ठेवायचं घेऊन जायचं. आज उशीरच झाला बऱ्यापैकी कारण माझं मनच नव्हतं, बरंच वाटत नाही. असं बोटन हे लय दुखायला लागले ते. आता तुम्हाला मोबाईलचा आवाज येत असेल कारण पडेल माणसं आहे ते, म्हणजे गारकरी आहेत ना. आणि इथं काय मी एकलीच झोपत असते. मालकीन येते सोबत, मला अजून काय आले नाही. आता 7 वाजले, त्या येईल 9 साडेनऊ वाजता येते मालकीन झोपायला. आम्ही दोघीच झोपतो, म्हातारी आणि इकीला दोघी असल्यामुळं काय वाटत नाही. ना तर तुम्ही म्हणसान की ताई तू एकलीच झोपते का ग? नाही, आम्ही दोघी झोपतो. उद्या जायचं बानूकड, उद्या न्यायचं बानूला दवाखान्यात. हळूने का बोलते कारण पडेल माणसं आहे ते, परत म्हणतेले काय बोलते काय माहिती, एकली कुणाला बोलते काय. असल्या चौकशाला असतात माणसांना, आहे की नाही. कुणाचं काय झालं, एकली बाई असली का नाही माणसं टोकरून असतात. त्यामुळं मी हळूने बोलते. माझा आवाज येत असेल तुम्हाला. जेवण केलं, स्वेटर घातला, चिखल पडला. आता थोड्या वेळ झालं अंधार पडला होता, 6-6:30 वाजले होते तेव्हा चिखल पडला. कारण सुट्टीत दे नाही मालक. मला पण वाटतंय बानूपाशी एक दिवस जाऊन राहावा, पण सुट्टीत दे नाही ते मालक लोक. म्हणतात सीजन थोडा राहिलाय आणि ते तुम्ही सुट्ट्या मागणार आणि तुमच्याबरोबर एकाबरोबर सगळ्याच्या सुट्ट्या होती त्या. मग म्हणलं ठीक आहे चालते. आता एवढ्या अंधाराचा हेडव बनवते का? अंधार नाही पण मी घरामध्ये बनवते कारण बाहेर माणसं आहे ती, पडेल माणसं आहे ती, म्हणजे बाया पण आहेत. असं काही मी ऐकलीच नाही आणि मी ऐकली काही झोपत नाही. भरपूर जणांचा मला फोन आला, ताई तू ऐकली झोपते का, लोक कसे असतात. हो बरोबर आहे, तेवढी तर काळजी मला आहे कारण लोकांना माझी काळजी असते. ताई एवढी लेकरं सोडून एवढ्या लांब आहे आणि काय बरं वाईट झालं तर मला तेवढी काळजी घ्यावी लागते. कारण इकली बा राहायचं सोपं नाही. कारण माझी आईबाप आणि लेकरं मला जगवायच्यात, त्यामुळं मला कष्टही करणं गरजेचं आहे. आणि लोक काय म्हणतात त्याच्यावर मी लक्ष देत नाही. मी माझी सुरक्षा इकली करते कारण आपण आपल्या जीवाची सुरक्षा नाही करावा मग काय उपयोग आहे. आणि भिवून राहिलं तर जास्त भ्या घालतात, त्यामुळे मी भेट नाही. आणि मालकीन म्हातारे माणूस सोबत असल्यामुळं काय मग तर काहीच वाटत नाही. राहिला प्रश्न मालकिनीला दाखवायचा, ती नाही म्हणून हेडव बनवायला लागली. कारण त्या म्हाताऱ्या माणसाला काय असतं काय कळत नसतं. मग काय बनवते ग तू, कुणाला बोलते ग तू, असं होणार. त्यामुळं ते काय येते 8-8:30 वाजता 9 वाजता येते. जेवण हे सगळं काम झाल्यावर घरचं. बंगला इथं जवळच आहे, इथं आहेत तोवर गारकरी. मग मी हे काय घर लावून आपलं झोपत असते. कशाला कोणाची काळजी करायची. ती आली उघड बाय म्हणलं की उघडायचा. चांगले बोलते. आता हे बाजार आणला कारण तिकडं नेण्यासाठी आणला. आता इथं स्वस्त होता म्हणून आणला. तिथं जाऊन बानूला दवाखान्यात न्यायचं. उद्या सोमवार जेवढचा बाजार तर असतोच, पण बानूला न्यावं लागते दवाखान्यात म्हणून. त्यामुळं बाजार आणू का बानूला नेऊ का काय करू, त्यातच वेळ जाईल. म्हणून मी म्हणलं इथनंच न्यावं. आणि तुम्हाला माहिती आहे मी बाजार इथनंच नेते सगळं.
आता तिथं राहिला प्रश्न मसाला हे करायचा, मसाला नाही. तिथनं काय थोडं पीठ थोडं तांदूळ आणत असते मी. आणि इथनं बाजार हे त्यांना द्यायचा, सामान दुकानाचं भरून द्यायचं. बानूचं गोळ्या औषधं म्हणलं होतं बानूला आणावं इकडं, पण थंडी एवढी आहे, पाणी पण लय आहे, जवळच आहे. आणि त्यामुळं बानू जास्त तिला थंडी सहन होत नाही आणि अंगावर घेत नाही. आणि मी जायचे 2-2:30 वाजता कामाला आणि पुरगीतावर गारठून बसायचे. म्हणून बानूला तिथे ठेवलं आहे. नाही तर भरपूर जणांचं म्हणणं होतं, ताई बानूला नको ठेवू इकली, बानूला तुझी सवय आहे, तुझा दोसरा आहे. पण काय करणार, इलाज नाही. बानूला ठेवायला कारण एकच आहे, इथं दूध बी नाही. आणि दुधाचं तर सोडाच, पण कारण लवकर उठायचं असतं आणि पुरगी काय अंगावर घेत नाही. लय आगाव पुरगी आहे. आजारी पडली तरी अंगावर घेत नाही. तिच्या पायाला लय मोठं दुःख झालंय ढुंगणाला. आता आपल्या गल्ली भाषा आहे तशी बोलायचं, एवढं पण सुशिक्त नाही बोलायचं. आता हे माझं पहिल्यापासूनच बोलणं असं आहे. सुशिक्तामधल्या एकसारखा एक प्रकार आहे. कुणी म्हणत जाऊ नका की ताई तू सुशिक्त बोलते, काम असलं गाढवावणी करते. काम हे करावंच लागते. काम हे काम सगळ्यालाच असते. बिगर न काम करता बसलं तर कोण आपल्याला खायला देणार आहे? कुणाला आपली फिकर होणार आहे? उपाशी मरतात, मरा. काय होतंय, मरा. हातपाय चालू आहेत तोपर्यंत कष्ट करायचं. आणि माझं कर्तव्य आहे माझ्या आईबापांना आणि माझ्या लेकरांना बघायचं, बरोबर आहे का? तर हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि अजून काय तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं असेल नक्कीच मला फोन करून सांगा, ताई तू याच्यावर व्हिडिओ बनव, त्याच्यावर व्हिडिओ बनव. फक्त एवढं सांगू नका की रेसिपी ही दाखव, कारण इथे रेसिपी सारखं तर काय नाही. इकलीची एक भाकर करायची, चटणी संग असलं तर खायचं, नाही तर नाही. पण कालवण करत बी नाही मी. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.